पडू नको. घ्या पटकन घे पटकन घे पटकन घे पटकन घे बाई. हो तुम्ही का करताय हे सगळं? गलत सवाल. का नाही करत आहात यामधनं मला आनंद मिळतोय म्हणून मी हे करत आहे. कळलं? किती बदलला होता तुम्ही. अरे बापरे, हा बदल चांगला आहे की वाईट आहे? चांगलाच आहे हो. तू ना एकदम विकेटच काढतेस माझी. ऐक ना, मुलाचं नाव ना पीवरनं ठरवलंय. हा मुलगा झाला तर मी नाव ठरवलंय त्याचं प्रिन्स, म्हणजे राजकुमार प्रिन्स. आणि मुलगा होईल कशावरून? हा ते पण आहेच. झालाच तर पीवरनं प्रिन्स मस्त. मला ना मुलगी हवी आहे आणि मुलगी झाली ना तर तिचं नाव मी केतकी ठेवेन. चालेल? क्या बात आहे. हो ना, छान आहे ना नाव. कमाल कमाल. काय युनिक नाव आहे ना, केतकी. ऐकलंच नव्हतं, फक्त गाण्यात ऐकलेलं. केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर. म्हणजे केतकी कशाला, म्हणजे मिळून ठरवू ना आपण. मुलाचं नाव तर तुम्ही ठरवलं ना, तसं मुलीचं नाव मी ठरवलं. त्यात काय? आपल्या हातात कुठे? तुला डॉक्टरांनी काही सांगितलं नाही ना मुलगा की मुलगी असं काही? हा 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 नाही, आपल्या हातात नाहीये ना मुलगा की मुलगी, म्हणून विचारतो. ते खरं आहे. पण मुलगा असो किंवा मुलगी, जे काय होईल ना त्याला घडवायचं कसं, त्याला वाढवायचं कसं, ते तर आपल्या हातात आहे ना. माझ्या नाही हातात, तुझ्या हातात आहे. अमृता, माझी मनापासून इच्छा आहे की आपल्या बाळावर फक्त आणि फक्त तुझे संस्कार व्हावेत, माझे नाही. थँक्यू. तुझ्यामुळे मला हा सगळा आनंद मिळतोय. ज्यूस ज्यूस प्या. नाही नाही नाही, मी प्यायलाय, मीच बनवलाय. हा मेल चेक केलाय मी, हो पाठवून द्या. सारंग येऊ? ये ना, काही काम होतं. नाही, काम असं नाही, पण काल जे काही घडलं ते मला कळलंय. नीलने सांगितलं. ठीक आहे, आता सॉर्ट आउट झालंय ते, काही टेन्शन नाही. गुड. सावलीच्या धाडसाचं कौतुक केलं पाहिजे. हं? खूप हिंमत दाखवली तिने काल. बरोबर आहे. तू कशासाठी आली होतीस? सारंग, तू रूडली का बोलतोयस माझ्याशी? नाही नाही, रुडली नाही, जरा घाईत होतो मी म्हणून विचारलं. हे बघ सारंग, मी अशी घरी नाही बसू शकत. मला नाही कळत घरी बसून काय करायचं. मला कायम ऑफिसला जायची सवय. आणि माझ्याकडून ज्या काही चुका घडल्या आहेत त्यांचा पश्चाताप आहे मला. मी गिल्टी आहे त्या बाबतीत. आणि मी बदलण्याचा प्रयत्न करते. तू नीलला विचार, मी बदलले. चांगलं आहे. अजून काही? अजून काही म्हणजे सारंग, मी काय म्हणते ते समजून घे. मला घरी नाही बसायचं. आय नीड वर्क. मला काम हवं आहे. म्हणजे मी असं नाही म्हणते की तू मला ऑफिसचंच काही काम दे. मला बाहेरचं काम दे, मला चालेल. इनफॅक्ट तू हर्बल प्रॉडक्टचं जे करतोयस ना, तिकडे मी तुला मदत करू शकते. त्या गावकऱ्यांना स्वतःच्याच कंपनीबद्दल भडकवून तू खूप मदत केली आहेस. अजून मदत नको वहिनी. म्हणूनच मी तुझ्याकडे आले ना. मला माझ्याच वागण्याचा त्रास होतोय, झालाय. आणि मला आहे पश्चाताप सगळ्याच गोष्टींचा. म्हणून मी स्वतःमध्ये बदल करण्याचाही प्रयत्न करते. मी नाही घरी बसू शकत. प्लीज अंडरस्टँड. हे बघ, मला सगळं मान्य आहे, पण मी लगेच तुझ्यावर विश्वास नाही ठेवू शकत, इतक्यात तरी नाही. जर तुला काम करायचंच असेल तर बाकीच्या बऱ्याच कंपन्या आहेत, किंवा राजकुमार दादाने पण स्वतःचं गॅरेज सुरू केलं आहे, तसं तू स्वतःचं काहीतरी सुरू कर. पण मी इतक्यात आपल्या कंपनीमध्ये तुला काम करायची परवानगी नाही देऊ शकत. आय एम सॉरी. याचा बदला घेतल्याशिवाय मी राहणार नाही, आणि तोही लवकरात लवकर. आजचा मुहूर्त चांगला दिसतोय. या सारंगला अद्दल कशी घडवायची? हा सतत माझा अपमान करत राहणार. एकदा का होईना याला कळलंच पाहिजे की ऐश्वर्या काय चीज आहे. पण त्याआधी या नीलला कटवायला हवं. काय करू?
नील, बबलूला मुका मार लागलाय, तर त्याला ही क्रीम देऊन ये, त्याला बरं वाटेल. देतो. मग ऐश्वर्या, तुला आता बबलूची काळजी वाटायला लागली. तुम्ही सगळे इतकं नेगेटिव्ह का विचार करता माझ्याबद्दल? कारण तू वागतेस तशी ना. आता बघ, तुला एखाद्याबद्दल काळजी वाटणं हे आश्चर्यच नाही का? कसा विश्वास ठेवणार? नील, हे बघ, मी तुला अनेकदा सांगितलंय की मी आता बदलण्याचा प्रयत्न करते, पण तू सतत असे टोमणे मारतोस आणि टोमणे मारून बोलतोस ना, त्याने मी डिस्करेज होते. बाकी तुझी इच्छा आहे कसं बोलायचं. बरं, आय एम सॉरी. दे दे मी देऊन तो. चल लवकर. कॉपी. सारंग मेंदळे, तू ज्या कंपनीत मला काम द्यायला नकार दिलास, तुझी तीच कंपनी मी कशी बंद पाडते हे तू बघ. अहो, चला निघूया. बरं, बबलू नाही येणार? हो, खूप गोष्टींमधून गेलेत ते. त्यांना आरामाची गरज आहे, आराम करू द्यात. आणि किरणला बोललो मी जगन्नाथजींबरोबर यायला, ते सोडतील तिला ऑफिसला. अगदी बरं केलं. म्हणजे ते गुंड आता पोलिसांच्या ताब्यात जरी असले तरी आपल्याला सावध राहायला हवंय. बरोबर आहे, कारण ते तिच्या वडिलांसोबत जसं वागलेत ना, तसं बाकी कुणासोबत नको वागायला परत. काळजी घेऊ आपण. मला तुझं कौतुक वाटतं सावली. का? तशा बऱ्याच गोष्टी आहेत, पण आता तू एका मुलीला एका वडिलांचं प्रेम मिळवून दिलंस आणि एका बापाला मुलीची माया. खूप मोठी गोष्ट आहे. हे सगळं आपल्या हातात थोडी असतं. ह्या सगळ्या गोष्टी तो विठुराया घडवून आणतो. आपण फक्त निमित्त असतो, बाकी काही नाही. ही पण गोष्ट आवडते मला तुझी. आता काय केलं मी? कुठल्याच गोष्टीचं श्रेय स्वतःला द्यायचं नाही. सगळं क्रेडिट लोकांनाच द्यायचं. हो, जी गोष्ट आपल्या हातात नसते त्याचं श्रेय आपण कसं घेऊ शकतो? बरोबर आहे ग माझी बायको, किती गुणाची ती. चला आता निघूयात. मी आपल्या दोघांसाठी डबा भरून ठेवते. मला नको. का? तू आहेस ना. या खाली.